नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही सर्वजण? आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज ते काही तुम्ही आतुरतेने वाट बघत होता डीसी नेटवर्क आणि त्यास फायनली चालू झालेलं आहे. थोडंसं काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे मी काही व्हिडिओ बनवले नाही, तरी मी तुम्हाला एक्झाम पर्यंत सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करेन. तर आता जे काही आपण बघणार आहोत नोडल अनालिसिस. सर्वात महत्त्वाचं काय आहे नोडल अनालिसिस, जे की पूर्ण टोटली डिपेंड आहे केसीएल वरती. आणि जर तुम्हाला केसीएल जर येत असेल तर हा पूर्ण 100% समजणार आहे. आणि जर ते व्हिडिओ केसीएलचा नाही बघितला असेल तर जाऊन बघून घ्या. आणि ते जर बघितलात आणि त्यानंतर हा जर बघितलं तर सगळं स्टेप बाय स्टेप समजेल. आणि मी आशा करतो की जे काही मी शिकवणार आहे ते केसीएल बघण्याची सुद्धा गरज पडणार नाही, अशा पद्धतीने मी शिकवणार आहे. थोडंसं लॉंग होईल, थोडंसं लॉंग म्हणजेच किती 15-20 मिनिटाचं होईल, जास्त काही होणार नाही. तर थोडंसं कळ काढा, म्हणजेच काय थोडंसं टिकून राहा, म्हणजे तुम्हाला हा सगळं व्हिडिओ समजून जाईल आणि सगळं प्रॉब्लेम सुद्धा समजून जाईल. आणि प्रॉब्लेम जर नाही समजला तर कमेंट करा आणि मी नंतर त्यावरती मी काम करण्याचा प्रयत्न करेन. तर सर्वात अगोदर आपल्याला घ्यायचं आहे नोडल अनालिसिस. मग तर चला लगेच आपण बघूयात प्रश्न काय विचारलेला आहे. फाइंड द करंट थ्रू 8 ओम रेजिस्टन्स. बघा काय म्हणताय की ह्या 8 ओम मधून जाणारा करंट काढा. आपल्याला तर करंट कुठं दिसत नाही, पण या ठिकाणी करंट काढा म्हणतंय. पण कुठली मेथड आहे? युजिंग नोडल अनालिसिस इन गिवन फिगर. बघा जी काही मेथड आहे नोडल अनालिसिस ते यूज करा कोणाला या सर्किटला. आणि याच्यातून जाणारा करंट काढा म्हटलंय, पण आपल्याला करंट दिलेलं आहे का नाही. तर मग चला स्टेप बाय स्टेप लिहून घ्या. वही घ्यायची, पेन घ्यायची, व्यवस्थितपणे बसायचं, मांडी घालून बसायचा. असं नाही की या सोप्यावरती पड तिकडं असं होणार अजिबात नाही. तर एकदम व्यवस्थित नोट घ्यायचा, त्यानंतर पेन घ्यायची, त्यानंतर सगळे जे काही कॅल्सी वगैरे जवळ घ्या आणि त्यानंतर व्हिडिओ बघायला सुरुवात करा. तर लगेच बघूया चला नोडल अनालिसिस म्हणजे काय. तर हा एक सर्किट दिलेला आहे. मग या सर्किट मध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला कसं शिकवायचं आहे, कसं समजेल ते मी शिकवणार आहे. बघा तर या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज दिलेलं आहे, इथं पण व्होल्टेज दिलंय, इथं रेजिस्टन्स, इथं आणि रेजिस्टन्स दिलेला आहे. आणि सगळे कसे कनेक्टेड आहे ते पॅरलल. याला हा सिरीज मध्ये, याला हा सिरीज मध्ये आणि इथं पॅरलल मध्ये आहे. तर फर्स्ट स्टेप आहे आयडेंटिफाय द नोड्स. फर्स्ट स्टेप काय आहे? आयडेंटिफाय द नोड्स. या ठिकाणी बघा इथं आपण V1 आहे आणि त्यानंतर काय V2. आता नोड म्हणजेच काय रे? नोड म्हणजे काय मी सांगितलं ना. नोड म्हणजेच काय? नंबर ऑफ कॉम्पोनंट्स कनेक्टेड इन सिरीज, number of components connected in series or meet at one point. बघा किंवा number of branches meet at one point is called as a node. number of branches meet at one point is called as a node. म्हणजे बघा या ठिकाणी हे सिरीज मध्ये आहे, म्हणजे हे एक ब्रांच, ही एक ब्रांच आणि ही एक ब्रांच, असे 3 ब्रांचेस या ठिकाणी भेटले आहेत, त्याला म्हणायचं नोड. इकडचे एक ब्रांच, इकडचे एक आणि इकडचे एक ब्रांच इथे भेटले, याला म्हणायचं V2. तर ही गिवन फिगर आहे बरं. काय आपण आन्सर मध्ये दुसरी फिगर ड्रॉ करा. तर नेक्स्ट स्टेप फर्स्ट काय? आयडेंटिफाय द नोड्स. फर्स्ट स्टेप काय आहे? चला फर्स्ट स्टेप नोड. दुसरी स्टेप काय? आयडेंटिफाय द ब्रांच. आयडेंटिफाय द ब्रांच. ही एक ब्रांच, ही एक ब्रांच आणि ही एक ब्रांच. मग थर्ड स्टेप काय? आयडेंटिफाय द ब्रांच करंट. थर्ड स्टेप काय? आयडेंटिफाय द ब्रांच करंट. तर याला आपण I1 देऊ असा, कारण इथं बघा पॉझिटिव्ह पासून करंट इकडे निघाला, म्हणजेच काय झालं? पॉझिटिव्ह पासून करंट निघाला, म्हणजेच काय? पॉझिटिव्ह करंट. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट काय? इकडलं पॉझिटिव्ह पासून करंट निघतो, पॉझिटिव्ह टू करंट इज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. मग इथून जे काही करंट जाणार याला म्हणू आपण I2. आणि हे दोघे एकत्र येतात आणि त्याला जाण्यासाठी काय रस्ता काय? इकून हे आणि जायला काय दोघं मधून चालतात, म्हणजे या ठिकाणी याला काय? I3. असं आपण आयडेंटिफाय द काय केलं आपण? आयडेंटिफाय द करंट. ओके, आयडेंटिफाय द करंट. मग करंटला आपण आयडेंटिफाय केलं, त्याच्यानंतर करंटची डायरेक्शन सुद्धा दिलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला काढायचं आहे की बाबा ह्याच्यातून जाणार करंट. मग ह्याच्यातून जाणार करंट काढण्यासाठी इथलं आपल्याला काय माहितीये? काय माहितीये सांगा बरं? काय आहे? काय आहे? 8 ओम. चला तर I इक्वल टू V डिवाइडेड बाय R आहे ना रे. पण आपल्याला करंट माहिती आहे काय? माहिती नाही. माहिती आहे का? माहिती नाही. चला तर ते तर काढायचंच आहे, ते तर काढायचंच आहे. ओके. मग त्यानंतर इथला व्होल्टेज माहिती आहे का? V1 माहिती आहे का? नाही. मग अगोदर V1 काढू, त्याच्यानंतर R आपल्याला माहिती आहे, मग V1 काढू. V1 काढण्यासाठी आपल्याला काय करायचं बघा? अप्लाय KCL ऍट नोड V1. आता काय करायचं बघा? अप्लाय KCL ऍट नोड V1. V1 ला काय करायचं आपल्याला? KCL. बरं मला सांगा बरं KCL ची स्टेटमेंट काय आहे? KCL ची स्टेटमेंट सांगा बरं काय आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं KCL ची स्टेटमेंट सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? The summation of incoming current is equal to summation of outgoing current at node
या असं सांगितलं होतं मी. ऍट नोडला येणाऱ्या करंटची बेरीज करा, जाणाऱ्या करंटची बेरीज करा, ते दोन्ही एक असतात, इक्वल असतात. मग तसंच अप्लाय केसीएल ऍट नोड V1. मग काय करू आपण, काय करू, चला इथं असं लिहिता येईल की आपल्याला I1 प्लस येणार. आता हे इकडून इकडे चाललंय कुठं नोडकडे, इकडून इकडे आले कुठं नोडकडे, कोण आले I2 इक्वल टू. मग बघा त्यानंतर आता चालले कुठं इक्वल टू. आता येणारे संपले, जाणारे किती येते ह्या नोडकडे I3. मग असं आपण I3 चालतंय, सोपं आहे ना. हा तर जे काही आता नेक्स्ट स्टेप बघा, आपण काय केलं, अप्लाय केसीएल ऍट नोड V1 राईट. त्यानंतर काय केलं आपण, हा इक्वेशन लिहिलं. मग ह्या इक्वेशनला दिस इक्वेशन रिराइट इन द फॉर्म ऑफ कंडक्टन्स ऑर व्होल्टेज. मग ह्याला काय करायचं, व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये लिहा, कारण आपल्याला काढायचंय काय, V1 काढायचंय ना. मग V1 काढायचं असेल तर व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये लिहा ना. मग काय चालेल आपलं, काही नाही, चला आपण लिहून घेऊ. मला सांगा I इक्वल टू V डिवायडेड बाय R आहे का नाही. मग ह्याच्या फॉर्म मध्ये लिहायचं ना, V डिवायडेड बाय R. मग इथला एक व्होल्टेज आणि इथला एक व्होल्टेज, दोन व्होल्टेज झालेत. मग इथला व्होल्टेज तुम्हाला माहिती आहे ना, माहिती आहे. चला करंट कशातून निघाला, पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे. मग पॉझिटिव्ह कोणाला घ्यायचं, 20 मायनस इथला व्होल्टेज मायनस इथला व्होल्टेज म्हणजे काय, V1 डिवायडेड बाय ह्या ब्रँचचा रेजिस्टन्स किती झाला, 6 प्लस I2. बघा आता I2 कुठून निघाला, 12 पासून निघाला, गेला कुठं V1 ला, मायनस घ्या V1 डिवायडेड बाय जो काही त्याचा रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स घ्या 10 आला, इक्वल टू. त्यानंतर काय घ्यायचं बघा, आता इथला व्होल्टेज कोण आहे, V1 मायनस कोण आहे, V2 डिवायडेड बाय यातला रेजिस्टन्स बघा 8. म्हणजे करंट कुठून V पासून निघाली, V1 पासून गेली कुठं V2 ला, इथपर्यंत आलं का, यायला पाहिजे. हा जमतोय, हा जमायलाच पाहिजे. चला तर काय करायचं, हा 10 ने ह्याला मल्टिप्लाय, आता ह्याला सॉल्व्ह करावं लागेल ना, सॉल्व्ह तर करावं लागेल. मग तुमच्याकडे पद्धती भरपूर आहेत, पण जे काही सोपी पद्धत आहे मी ते सांगणार आहे. कारण मी जे काही अवघड पद्धत आहे त्या अवघड पद्धतीमध्ये सहसा जात नाही, कारण मला शिकवण्याची सोप्या पद्धतमध्ये एक ट्रिक माहिती आहे आणि शिकवायला पण आवडतं. आणि कारण मी विद्यार्थी असताना मला माहिती आहे काय काय आपल्याला भोगावं लागलंय, तर ते तुम्ही भोगू नये अशी माझी इच्छा आहे. तर चला लगेच आपण याला काय करू, सॉल्व्ह करू. या 10 ने याला मल्टिप्लाय करा, म्हणजे 10 ने याला मल्टिप्लाय, आता हा 10 ने याला मल्टिप्लाय करा, 20 मायनस V1. त्यानंतर प्लस 6 ने याला मल्टिप्लाय करा, किती, 12 मायनस V1 डिवायडेड बाय या दोघांचा गुणाकार 6 गुणिले 10 बरोबर. आता या ठिकाणी जे काही V2 आहे ना, बघा या ठिकाणी जे काही V2 आहे, हा V2 जो काही आहे तो ग्राउंड आहे. काय आहे, ग्राउंड. ग्राउंडचा असेल तर ग्राउंड का बरं, इकडनं यायला बनायची इथं, इथून इथं आणि इथून इथं, म्हणजे सगळे या ठिकाणी मीट झालेले, म्हणजे काय झालं, ग्राउंड झाला. मग ग्राउंड जर झाला तर या ठिकाणी येईल V1 मायनस 0 डिवायडेड बाय 8. V1 मायनस 0 डिवायडेड बाय 8. तर याने याला मल्टिप्लाय करून घेऊ. आता मल्टिप्लाय जर करून घेतलं तर कसं घेणार आहे सांगा बरं मला, मल्टिप्लाय कसं आहे, या 10 ने या 20 ला गुणाकार करा, किती झाला, 200 होताना 10 ने 20 ला गुणाकार केला 200 मायनस 10 ने V1 ला गुणाकार करा, म्हणजे 10 V1 आला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हा 6 ने 12 ला गुणाकार करा, म्हणजे किती झाले, 12 सकम 72, किती झाले 72. त्याच्यानंतर 6 ने याला गुणाकार करा, 6 V1 आला डिवायडेड बाय या दोघांचा गुणाकार किती आला रे, 60 येतो का बघा, संध्याई 60 इक्वल टू V1 डिवायडेड बाय 8. आता काय करा माहितीये का, आता काय करायचं, हा 200 कॉन्स्टंट आहे, हा 72 कॉन्स्टंट आहे. ओके, ह्या 200 आणि 72 दोन्ही कॉन्स्टंट आहेत. पण ते जर कॉन्स्टंट असतील तर दोघांची बेरीज होती का रे, कारण दोघांमध्ये बेरीज आहे, म्हणजे किती आला रे सांगा बरं, 272. हे आणि हे 272. त्यानंतर हा V1 आणि हा पण V1, मग हा दोन्ही V1 आहेत. पण V1 मध्ये प्लस होतो का मायनस होतो आपल्याला माहितीये का, माहितीये. काय माहितीये, जेव्हा दोघांची बेरीज सारखी असते तेव्हा त्यामध्ये केली जात असते व बेरीज. जेव्हा दोघांची साइन सारखी असते तेव्हा त्याच्यामध्ये बेरीज. जेव्हा दोघांची साइन ही काय असते, डिफरंट असते, तेव्हा त्याच्यामध्ये काय केले जाते, सबट्रॅक्ट. आणि साइन कॅरी इज द साइन कॅरी बाय बिग व्हॅल्यू. आणि या ठिकाणी काय करायचं, जेव्हा दोघांची साइन सारखी आहे तेव्हा दोघात बेरीज करा आणि उत्तराला 30 साइन द्या, म्हणजे उत्तराला साइन काय मायनस येणार आहे, कारण याची याची सारखीच आहे. मग 10 आणि 6 किती झाले सांगा बरं, 16 V1 झाले ना, 10 आणि 6 16 झाले ना, डिवायडेड बाय 60 इक्वल टू V1 डिवाइड बाय. आता काय करा, हे 8 ने याला गुणाकार करा, 60 ने याला गुणाकार करा, थोडंसं V1 सारखं V1 दिसायला पाहिजे. चला 8 ने याला गुणाकार करा, 8 272 मायनस 16 V1 इक्वल टू 60 V1 आलं ना रे. आता 8 आणि 272 यामध्ये काय करायचं तुम्हाला, गुणाकार करा, फटाफट करा बरं. 8 गुणिले 272, हा 8 गुणिले 272
72 तर किती येतो 2176 किती आलं रे 2176 मायनस 8 आणि 16 चा गुणाकार करा 8 गुणिले 16 तर येतो किती 128 v1 इक्वल टू 60 v1 आता काय करा माहितीये का v1 एका साइडला घ्या v1 एका साइडला आणि कॉन्स्टंट एका साइडला आता कॉन्स्टंट एकटाच आहे आता हा जे काही मायनस आहे म्हणजे इकडे पाठवून देतो म्हणजे काय 2176 इक्वल टू 60 v1 प्लस 128 v1 आता बघा हा मायनस होता इकडे गेल्यावर काय प्लस झाला या दोघांची जर बेरीज केलं तर किती 188 2176 इक्वल टू 288 v1 ह्या दोघांची बेरीज करा किती आला 288 येतो अरे सॉरी 188 सॉरी किती 188 60 आणि 128 जर म्हटलं तर 188 झाला तर आपल्याला काढायचं v1 मग 2176 भागिले 188 इक्वल टू आला काय v1 आला ना बेटा पिल्या आला ना सोपं आहे ना चल आता हे काय कर डिवाइड कर म्हणजे तुला भेटून जाईल v1 किती येतो सांग बरं मला किती येतो सांग बरं 2176 भागिले 188 तर आला बघा 1157 किती 11.57 व्होल्ट चल आलं ना 11.57 पण बघ तुला v1 काढायचं होतं का बेटा नाही ना पिल्ल्या तुला काय काढायचं होतं सांगणार आहे सांग ना पिल्ल्या काय काढायचं होतं ह्याच्यातून जाणार करून म्हणजे i3 काढायचं होतं पण i3 चं इक्वेशन बघ ना बेटा काय आहे बघ इथं आहे बघ i3 चं इक्वेशन कुठे रे कुठे हां या ठिकाणी v1 v2 8 म्हणजे काय v1 8 आहे ना हा म्हणजे काय ह्याच्यातून जाणार करंट काढायचं युजिंग द ओम्स लॉ मग काय करायचं i v r आहे मग काय करायचं बघ i जो असं करू ना टू कॅल्क्युलेट current to calculate the current through 8 ohm resistance 8 ohm रेजिस्टन्स तर आपल्याला काय करायचं आहे 8 ओहम रेजिस्टन्स मधून जाणारा करंट काढायचा आहे तर काय येईल बघ i3 इक्वल टू v1 डिवाइडेड बाय 8 मग v1 आले ना पिल्ल्या याची काय आले ना रे सांग ना काय सांग बरं v1 इक्वल टू 11.57 भागिले 8 सांग बरं 8 तर मग i3 येतो ना i3 करंट येतो ना रे आपला किती येतो सांग बरं 11.57 भागिले 8 तर येतो 1.44 किती 1.44 एंपियर चल आपला करंट आला ना आपल्याला काढायला काय सांगितलं होतं पिल्ल्या होय बाबू काय सांगितलं होतं बघ इथून जाणारा करंट काढ म्हटलं होतं i3 काढ म्हटलं होतं आपण i3 काढलो युजिंग नोडल एनालिसिस समजलं का नाही पिल्ल्या समजलं ना अजून परत एक वेळेस बघ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर एक वेळेस बघ तुला समजतंय आणि त्यानंतर आपल्याला दोन नोटचे घ्यायचे आहेत ते थोडंसं लॉंग जाईल थोडंसं लॉंग पद्धतीने जाऊ अजून एक व्हिडिओ बनवू त्यानंतर नोडल एनालिसिस खतम करू त्याच्यावर बेस करू आणि त्याच्यानंतर आपण सुपर पोझिशन थेरम्स थेरम वगैरे चालू करू स्टार टू डेल्टा टू स्टार वगैरे आता ते स्टार टू डेल्टा टू स्टार थोडंसं सोपंच आहे की अवघड नाही ते पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल ओके तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर शेअर कर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नको आणि सबस्क्राईब कर मित्रांना पण सांग ओके थँक्यू टेक केअर बाय बाय ऑल द बेस्ट